तर कसोटी मालिकेमध्ये 0-2 असा व्हाईट वॉश मिळवल्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेमध्ये 2-1 असं पराभूत करण्यात यश मिळवलेलं आहे. पण मंडळी, यश मिळवल्याचा आनंद व्हायलाच हवा, तरी त्याने हुरळून जाता कामा नये. कारण हे यश काही निर्भेळ नाहीये. दक्षिण आफ्रिकेने आपल्याला व्हाईट वॉश दिला होता. आपण एकदिवसीय मालिकेमध्ये त्यांना व्हाईट वॉश देऊ शकलेलो नाही आहोत. किंबहुना फक्त एकाच मॅचमध्ये आपण त्यांना पूर्णपणे डॉमिनेट करू शकलो. एका मॅचमध्ये त्यांनीच आपल्याला डॉमिनेट केलं आणि एक मॅच, पहिलीच मॅच अशी झाली की अगदी 19-20चा फरक होता. कोणीही जिंकू शकलं अशी परिस्थिती होती. शेवटच्या क्षणी कदाचित रोहित शर्माच्या अनुभवाच्या जोरावर भारतीय संघाने बाजी मारली. आपल्या लोकांची स्मरणशक्ती खूप छोटी आहे असं म्हणतात. म्हणजे मोठं अपयश मिळाल्यानंतर छोटंसं यश मिळालं की लोक आधीचं सगळं विसरून जातात. एकदिवसीय मालिकेतल्या ह्या विजयानंतर गंभीर आणि आगरकरला प्रश्न विचारणं कमी होता नाहीये. ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने ठाकठीक कामगिरी केली. काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत. ह्या सगळ्यावरती विचार झाला पाहिजे. हाच ह्या व्हिडिओचा प्रपंच. सगळ्या गोष्टी कव्हर होतील असं नाही, काही मुद्दे फुटूनही जातील. तुमच्या लक्षात असे मुद्दे आले तर नक्की कमेंटमध्ये मांडा, आपण त्यावर चर्चा करू. सुरुवात करू पॉझिटिव्ह गोष्टींपासून. सगळ्यात महत्त्वाची पॉझिटिव्ह गोष्ट काय असेल? अगदी बरोबर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा कमबॅक म्हणता येणार नाही कारण वनडेमध्ये ते आहेतच, पण बऱ्याच गॅपनंतर वनडे खेळत होते आणि अतिशय जबरदस्त कामगिरी त्यांनी करून दाखवलेली आहे. म्हणजे मालिका सुरू होण्यापूर्वी असं एक चित्र रंगवलं जात होतं, सोशल मीडियावर अशी चर्चा होत होती की जर ते दोघं अपयशी ठरले तर गंभीर त्यांच्यावरती प्रेशर आणेल आणि ते टेस्टमध्ये त्याने केलं तेच वनडेमध्ये करेल, त्यांना निवृत्ती स्वीकारायला लावेल. त्याचे वशिले बरेच आहेत हो. पण तसं काहीही झालेलं नाहीये. करारा जवाब म्हणता येईल अशा पद्धतीची कामगिरी दोघांनीही केलेली आहे. रोहित शर्माने 2 अर्धशतकं मारली आणि विराट कोहली के क्या कहने. 2 शतकं आणि 1 धुआंधार अर्धशतक. जबरदस्त स्ट्राईक रेट, जबरदस्त सरासरी. दोघांनीही दिलखुलास बॅटिंग केली आणि 2027च्या वर्ल्ड कपसाठी आम्ही तयार आहोत हे सुद्धा ह्या कामगिरीतून दाखवून दिलेलं आहे. बॅटिंगच्या बाबतीत दुसरा पॉझिटिव्ह मुद्दा असा की यशस्वी जयस्वालचं 3ऱ्या सामन्यामध्ये शतक झालं. पहिले 2 सामने तो अपयशी ठरला होता. स्ट्राईक रेटही त्याचा खूप कमी होता. कसोटी मालिकेतून अपयश स्वीकारून आला होता, त्यामुळे प्रेशर नक्कीच होतं. ते शेवटच्या एकदिवसीय सामन्याने रिलीज झालं असावं, कमी झालं असावं असं नक्की म्हणता येईल. आणि ऋतुराज गायकवाड, मराठी माणूस, 3ऱ्या सामन्यात त्याला बॅटिंग करता आली नाही, ती वेळच आली नाही. पण आणि पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दुर्दैवी ठरला. म्हणजे ती कॅच फारच काय बोलू आता, अप्रतिम कॅच होती, त्याचा तो बळी ठरला. पण दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने आपल्याला मिळालेल्या संधीचं चांगलंच सोनं केलं, हे निर्विवाद आहे. ऋतुराज गायकवाड हा असा एकमेव खेळाडू आज भारतीय संघामध्ये दिसतो आहे जो तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळू शकतो. तो अतिशय उत्तम T20 खेळू शकतो, तो कसोटी सामना अतिशय चांगला खेळू शकतो आणि वनडेमध्येही चांगली कामगिरी करू शकतो. त्याला जास्तीत जास्त चान्स मिळाला पाहिजे. पण गंमत अशी आहे की जयस्वाल गिलच्या ऐवजी खेळत होता आणि श्रेयस अय्यर नसल्यामुळे ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली होती. पुढचा एकदिवसीय सामना महिन्याभरानंतर आहे. तोपर्यंत गिल आपल्या दुखापतीतून पूर्ण बरा झालेला असेल आणि श्रेयस अय्यर सुद्धा बरा झालेला असण्याची शक्यता आहे. त्यांची जागा त्यांना परत मिळेल. जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा बेंचवरच बसावं लागेल अशी शक्यता आहे. जयस्वालला तर बाहेर बसावंच लागणार कारण गिल तर कर्णधार आहे आणि जयस्वाल फक्त ओपनर म्हणूनच खेळू शकतो. ऋतुराज गायकवाडची ताकद ही आहे की तो 2-3 वेगवेगळ्या नंबर्सवरती सुद्धा खेळू शकतो आणि त्यामुळं त्याला थोडा चान्स जास्त मिळेल. पण जयस्वालला बाहेर बसावं लागेल असंच आत्ता तरी वाटतं आहे. त्यानंतर आणखीन चांगली गोष्ट म्हणजे कुलदीप यादव. अप्रतिम स्पिन बॉलिंग केली त्याने. दुर्दैवाने 2 मॅचेसमध्ये त्याला धुकं पडत असताना बॉलिंग करावी लागली, त्यामुळे रन्स जास्त गेले. पण तरीसुद्धा तो विकेट टेकर बॉलर आहे आणि स्पिन बॉल आणि तसं ऋतुराज गायकवाडबद्दल म्हटलं तसं तो तिन्ही फॉर्मॅटमध्ये बॉलिंग टाकू शकतो. तो T20 प्लेअर आहे, तो वनडे प्लेअर आहे, तो टेस्ट प्लेअर सुद्धा आहे. त्याच्यासाठी भविष्य उज्ज्वल आहे हे नक्की. प्रसिद्ध कृष्णा
तिसऱ्या मॅचच्या शेवटच्या स्पेलमध्ये त्यांनी चांगली बॉलिंग टाकली. पहिल्या 2 मॅचेसमध्ये त्याला धुतला होता, तरी सुद्धा दुसऱ्या मॅचमध्ये त्याने महत्त्वाच्या मोक्याच्या विकेट्स काढल्या होत्या, हे विसरता येणार नाहीये. तिसऱ्या मॅचमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये सुद्धा त्याला धुतला, पण नंतर त्याने करामत केली आणि पटापट विकेट्स काढल्या आणि इकॉनॉमी सुद्धा सुधारली. पण गंमत अशी आहे की आपण पूर्णतः नवीन बॉलर्स बरोबर खेळतो आहोत. अनुभवी वन डे मधले अनुभवी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज दोघेही खरं तर फिट आहेत, पण ते देशांतर्गत सामने खेळत आहेत. कसोटी मालिका झाल्यानंतर सिराजला विश्रांती द्यावी म्हणून एक दिवसीय मालिकेत खेळवलं गेलं नाही असं म्हणतात, पण तो तर तिकडे T20 खेळतोय देशांतर्गत. हे कसं काय? त्यापेक्षा तो जर वन डे खेळला असता तर त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला उपयोग झाला असता. तर ओव्हरऑल हे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. याबरोबरच निगेटिव्ह पॉईंट्स सुद्धा आहेत. एक म्हणजे BCCIचं नियोजन अत्यंत गडबडलेलं आहे. भारतीय उपखंडामध्ये डे नाईट मॅचेसमध्ये रात्र झाल्यावरती धुकं पडतं, दव पडतं आणि बॉलिंग अतिशय कठीण जाते. त्यामुळे पूर्णतः मॅच खेळाडूंच्या स्किलपेक्षा नाणेफेकीवर अवलंबून राहते. अगदी जेव्हा भर उन्हाळ्यामध्ये IPL असतं त्यावेळेला सुद्धा दवाचा त्रास होतो, ऐन थंडीत तर होणारच. हा विचार करून BCCIने जर 2 तास आधी मॅच सुरू केली असती, 11:30 वाजता सुरू केली असती 1:30च्या ऐवजी, तर मला वाटतं त्याचा चांगला फायदा झाला असता. नाणेफेकीच्या पलीकडे जाऊन दोन्ही संघांना समान संधी राहिली असती सामना जिंकण्याची. पण BCCIने ती काळजी घेतली नाही आणि ह्याच्यामागचं कारण एकच असावं, पैसा. डे नाईट मॅचमध्ये ऑफिस टाईम नंतर व्ह्यूज वाढतात, त्यामुळे जास्तीत जास्त सामना हा ऑफिस टाईम नंतर खेळवला जावा अशी त्यांची इच्छा असावी. व्ह्यूज वाढले की जाहिराती वाढतात, पैसा वाढतो आणि एकंदरीतच क्रिकेट हा धंदाच होत चाललेला आहे असं तर म्हटलंच जातंय. तर हा एक होता मुद्दा निगेटिव्ह. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या मॅनेजमेंटला आपल्या ऑलराऊंडर्सचा वापर कसा करावा. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या मॅनेजमेंटला आपल्या ऑलराऊंडर्सचा वापर कसा करून घ्यावा हे कळलंय की नाही. पहिल्या 2 सामन्यांमध्ये सुंदरला खेळवलं, त्याला बॉलिंग अतिशय कमी दिली, बॅटिंगमध्ये प्रत्येक वेळेला त्याचे नंबर बदलले. तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच्याऐवजी आणलं तिलक वर्माला, त्याने बॉलिंगमध्ये 3 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या, बॅटिंगची वेळ त्याच्यावर आलीच नाही. पण एकंदरीतच हे ऑलराऊंडर्सबद्दलचं धोरण टेस्टमध्ये असो, वन डेमध्ये असो, नक्की त्यांना काय हवं आहे, काय करून घ्यायचं आहे त्यांच्याकडून, त्यांचे रोल्स त्यांना क्लिअर आहेत की नाही खेळाडूंना, ह्याबद्दल मॅनेजमेंट त्यांच्याशी बोलली आहे की नाही, बऱ्याच शंका आहेत. मला वाटतं दुसऱ्या टेस्टच्या दरम्यान अजिंक्य रहाणेने एक इंटरव्ह्यू दिला होता R अश्विनला. त्याच्यामध्ये तो म्हणाला होता की प्रत्येक टेस्टबद्दल तो विशेषतः म्हणाला होता की प्रत्येक नंबरवर बॅटिंग करण्यासाठी वेगळ्या स्किलची गरज असते. तुम्ही 6व्या नंबरवर 7व्या नंबरवर बॅटिंग करणार असाल तर तुम्हाला वेगळं स्किल आवश्यक असतं. 3ऱ्या नंबरवर बॅटिंग करणार असाल तर तुम्हाला वेगळं स्किल आवश्यक असतं आणि प्रॅक्टिस सेशनमध्ये त्यानुसार प्रॅक्टिस करावी लागते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तुम्ही अचानक रँडमली कुठूनही उठून कुणालाही कुठेही बॅटिंग देत आहात, तो कसा त्याच्यावरती फेट होईल, कशा धावा काढेल, हे शक्य नाही आहे. पण भारतीय संघाच्याच बाबतीत हे होतंय असं नाही आहे. आफ्रिकेने सुद्धा हेच केलं. मार्करम जो सुरुवातीला उतरला होता दुसऱ्या सामन्यामध्ये आणि त्याने शतक मारलं होतं, त्याला तिसऱ्या सामन्यामध्ये खाली उतरवलं आणि त्यांच्या बॅटिंगची काय अवस्था झाली तिसऱ्या सामन्यामध्ये हे आपल्याला माहीतच आहे. विकेट पाटाच होती. पहिली बॅटिंग करत होते, आरामात 350 पर्यंत जाऊ शकले असते, पण त्याने 270 पर्यंतच गुंडाळलं गेलं. भारतीयांनी खरंच बॉलिंग चांगली टाकली. प्रसिद्ध कृष्णाच्या सुरुवातीच्या ओव्हर आणि टिळक वर्माचा स्पेल सोडला तर अतिशय अप्रतिम बॉलिंग भारताने टाकली होती. तर हे काही मुद्दे आहेत ह्या एकदिवसीय सामन्यातले, ह्या एकदिवसीय मालिकेतले. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सुद्धा काही मुद्दे फुटून गेले असतील, जे तुमच्या मनात असतील नक्की कमेंटमध्ये कळवा, आपण त्याच्यावरही चर्चा करू. मीनव्हाईल लवकरच T20 सिरीज सुरू होणार आहे, त्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा देऊ आणि थोडंसं नियोजनाच्या बाबतीत भारतीय संघ सुधारू दे. कोचबद्दल ज्या काही शंका आहेत लोकांच्या मनात आणि जे काही गैरसमज पसरत चाललेले आहेत त्यावर लवकरात लवकर उत्तर मिळो आणि भारतीय संघ चांगली कामगिरी करो, हीच सदिच्छा. धन्यवाद.